आज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक भूकंप झाला आणि राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते असणारे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट गेला असून राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी यावेळी मंत्रिपदाची शपथही घेतली आहे। या मंत्र्यांमध्ये कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांचाही समावेश असून त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळं वळण मिळणारच आहे। पण सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या चौकशीच्या जाळ्यात अडकलेले मुश्रीफांचे आता काय होणार असा प्रश्न सोशल मीडियावर फिरत आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफावर अनेक टोकाचे आरोप करत ईडीला पुराव्याची कागदपत्रेही सादर केली होती। याच दरम्यान भाजप नेते कागलचे समरजित सिंह घाडगे यांनी मुश्रीफांविरोधात रान उठवले होते। आता तर या आरोप करणाऱ्या भाजप पक्षासोबतच मुश्रीफ सरकारमध्ये मंत्री असणार आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणाऱ्या या भाजप नेत्यांचे काय म्हणणे असणार? समरजित सिंह घाडगे यांची याबद्दल काहीच प्रतिक्रिया मिळू शकली नसली तरी या नेत्यांची गोची होईल का असा प्रश्न उभा राहतोय। महत्त्वाचं म्हणजे कॅबिनेट मंत्री झाल्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुन्हा मुश्रीफांची वर्णी लागू शकते। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफावर असलेल्या आरोपांचे आणि त्यांच्या ईडी चौकशीचे काय होणार? भाजपसोबत गेल्यानंतर इतरांना जशा क्लीनचिट मिळाल्या तशी मुश्रीफांनाही क्लीनचिट मिळणार की त्यांची चौकशी सुरूच राहणार याचे उत्तर काही काळानेच कळेल हे नक्की।